नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आता जसे घट उठतील तशी आपली दिवाळीची तयारी सुरू होते आणि मग दिवाळीचे एक एक पदार्थ वेगवेगळी व्हरायटी केली जाते। काही गोड पदार्थ, काही नमकीन पदार्थ। तर त्यातलाच मी आज मठरी हा नमकीन पदार्थ कसा करतात आणि तो खुसखुशीत कशी होते ते दाखवणार। लागणारं साहित्य बघू। आम्ही अर्धा किलो मैदा घेतलाय, हे कलोंजी घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि ओवा, आणि अर्धा किलो मैद्याला ही अर्धी वाटी तूप ह्याला मी गरम करायला ठेवते आणि पाणी पीठ भिजवायला। तर मी इथे पॅन गरम करत ठेवले, त्याच्यात हे तूप वितळवून घेते। या मैद्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, ओवा 1 चमचा हातावर चोळून तो याच्यात टाकायचा आहे आणि कलोंजी, आणि मग हे सगळं मिक्स करायचं। आणि ह्यात आता आपण अर्धा किलोला अर्धी वाटी मेजरमेंट कपाची तूप घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत तापायला ठेवलं आहे। आता ते तापलं की यात मोहन ओतायचं आहे, ते पहिलं तापवून घे। त्याच्यात हे कडकडीत तुपाचं मोहन टाकलं आणि आता हे छान पिठाला चोळून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे हात घालू नका, भाजेल। आणि मग हे सगळं पिठाला तूप छान चोळलं की आपल्याला गार पाण्याने पीठ मळायचं आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तो आधी मी मळून घेते। याप्रमाणे आपण हे पीठ घट्ट भिजवून ठेवलं आणि आता आपल्याला मठरी करायला हे पीठ तयार झालं आहे। त्याआधी काय करायचं आहे, तुम्हाला मठरीचा कोणताही आकार द्यायचा आहे तो देऊ शकता, पण मी साध्या सोप्या आणि झटकन होणाऱ्या अशा दाखवणार आहे। तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आता पोळी लाटायची आहे। काही वेळेला ना असे मठरीचे गोळे करतात छोटे छोटे, आणि असेही दाबून म्हणजे जाड ठेवून असेही तळले जातात, असे पण नुसते कर केले जातात। पण मी दाखवते या पद्धतीने, तुम्ही करून बघा। एक गोळा घेतलाय, आता चांगला मळलाय आणि फार पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी आपल्याला पोळी लाटायची। आणि तोपर्यंत इथे मी कढईत तेल तापत ठेवते तळण्यासाठी। या पद्धतीत मी पोळी लाटली। आता काय करायचं आहे, एकदम साधा सोपा आकार दाखवते मी। त्याला आधी चौकोनी कापून घ्यायचं आहे। आणि मग आता हा चौकोन सरळ कापला म्हणजे आपल्या आकार चांगला येण्याच्या दृष्टीने, आणि सरळ याला असे छोटे छोटे उभ्या रेषा मारून घ्यायच्या। इथे तेल तापतच आहे आपलं कढईत। अशा या सगळ्या लाईन काढल्यावर बस इथून 1 2 3 या पद्धतीत सगळे कट करून घ्यायचे आणि हे आता तळायचे। हा एक आकार तुम्हाला जसा आकार देता येईल तसा द्या, पण ह्याने काय होतं, पटकन एक छोटीशी उचलून खाताही येते तळल्यानंतर, म्हणून मला असा आकार आवडतो। म्हणून एक पिठाचा गोळा टाकला, हे जास्त तापवायचं नाही आहे। आता हे आपलं तेल तापलं, यात काय करायचं माहिती आहे,
हे सगळे असे सोडायचे तेलात तळताना. तुमचं जेवढं तेल आहे त्याप्रमाणे, फारही गर्दी नाही करायची. आणि आता ह्याला असं मंद गॅसवरच पहिल्यांदा 2 मिनटं ठेवायचं आहे आणि मग सगळं कंटिन्यू हलवत त्याचा रंग बदलेपर्यंत तळायचं. 2 मिनटं झाले की असे वर यायला लागतात आपण टाकलेले आपली मटरी. आणि मग आता ह्याला असं कंटिन्यू हलवायचं आणि सुट्ट्या करायच्या. आता हे असं हलवतच तळायचं आहे, म्हणजे आपली मटरी चारी बाजूने छान तळली जाते. आणि मग ती, नाहीतर तुम्ही मोठा ठेवून असंच ठेवलं आणि नंतर पलटलं तर मग आतमध्ये कधी कधी कच्चं राहते. अशा तऱ्हेने आपल्याला ही सगळी तळून घ्यायची. बघा आपण मंद गॅसवर तळतोय. 2 मिनटं झाले, असा रंग आलाय, पण अजून हे झालेल्या नाही आहे. पूर्ण बिस्किटासारखा रंग येईपर्यंत यांना आपल्याला तळायचं आहे. आणि पेशन्स हवा आहे. गॅस मोठा ठेवून तुम्ही म्हणाल पटकन रंग येऊ देतात, तरीही त्या खुसखुशीत नाही राहणार. तर असं कंटिन्यू हलवत मंद गॅसवर पूर्ण बिस्किटांचा रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. मी दाखवते. आपले हे तळून झाले. ह्याचं अजून एक कारण म्हणजे बघा खाली बसले तळाला. आणि दुसरा हा बघा रंग. तुम्हाला आत्ता जरी हा लाईट वाटेल तरी ह्याच्यात उष्णता असल्यामुळे त्याच्या आत प्रोसेस शिजण्याची चालूच असते आणि अजून हा रंग थोडा डार्क होणार. तर आता अशा पद्धतीने आपले हे तळून झाले. ते मी काढून घेते आणि मग गार झाल्यावर कसे खुसखुशीत दिसतात ते तुम्हाला दाखवते. बघा आपले तळून झाले आणि गार झाले की किती खुसखुशीत झाले बघा. पटकन तुकडा होतो आणि ती चवीला तर उत्कृष्ट लागतेच. परत आपण तळताना जेव्हा काढलं तेव्हा लाईट कलर होता. आता हळूहळू त्या गरम असल्यामुळे त्याची तळण्याच्या आत गरमीमुळे प्रोसेस चालूच असते आणि मग त्याचा रंग बदलतो. तुम्ही जास्त डार्क तळत गेलात तर एक तर तेल पण जास्त पिल्या जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अजून काळपट दिसतील. तर अशा तऱ्हेने तुम्हाला मी दाखवले या पद्धतीने तुम्ही तळून जरूर माझी ही रेसिपी करून पहा. यंदा दिवाळीला ही रेसिपी जरूर करा. आणि अशाच माझ्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.